नवीन दिवस नवीन सुरुवात. तर नमस्कार मंडळी, मी आहे भाग्यश्री आणि मी राहते नागपूरला. तर खूप दिवसांनी माझा हा व्लॉग येत आहे. काय आता थोडा बरा आहे, त्यामुळे मी नागपूरला परत आले. आणि इथे बघा, आम्ही छान प्लांट्स लावले होते आणि कूलर पण बाहेर काढलं होतं रिपेअर करायसाठी. आणि रूमवर भाग्यश्री एवढ्या आणि इतकं उतू जात होतं. ही बिग बॉस बघत आहे आणि ही तिला घास भरून देत आहे. आणि हे बघून माझ्या डोळ्यात अजिबात पाणी नाही आलं. असं या दोघींचं सुरूच असते. आणि मला ही पीनट बटर लवकर संपवायचं आहे, कारण मी ही खूप दिवसांपासून घेऊन ठेवलं होतं, पण मी खाल्लंच नाही. आणि आता त्याची नियर बाय एक्सपायरी पण आहे, त्यामुळे मला लवकर खाऊन संपवायचं आहे. त्यानंतर मी क्लिनिकला जायला निघाले. आणि बरं झालं की मला लवकरच बस पण मिळून गेली. मी जेव्हा क्लिनिकला पोहोचले ना, एवढं भयंकर ऊन होतं, असं वाटत आहे की सूर्यदेवता यावेळेस खूपच प्रसन्न आहे. ही तर मार्चची ऊन आहे, एप्रिल आणि मे तर बाकीच आहे. आणि आमच्या क्लिनिकचा युनिफॉर्म चेंज झाला आहे. हा आहे नवीन युनिफॉर्म. हा बघा, आयुष्य आणि मी दोघींनी लावून बघितला. कोण जास्त छान दिसत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आज टिफिन मध्ये मस्त आलू कोबीची भाजी होती. पोट भरून जेवण केलं. मग सायंकाळला क्लिनिक मधून रूमवर जायला निघाले. आणि आम्हाला आज मंदिर मध्ये जायचं होतं, मला आणि माझ्या रूममेट्स. इथे सर्व सिनियर सिटीजन होते. मग आम्ही सगळ्यांसोबत मिळून इथे हनुमान चालीसा रीड केली. त्यानंतर आरती वगैरे झाली. खरंच आरती करून इतकं प्रसन्न वाटलं. दिवसभराचा अख्खा थकवा माझा निघून गेला. मग इथे प्रसाद वगैरे घेतला आणि रूमवर गेलो. रूमवर आज सुहानीने बीटरूटचे पराठे आणि मसाले भात बनवला होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एकाच ताटात जेवण केलं. जेवण केल्यावर आम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा होती, म्हणून आम्ही इथे सगळ्यांसाठी राजभोग आईस्क्रीम ऑर्डर केली होती. माझी आईस्क्रीम तर पूर्ण बासुंदीच झाली होती. तर गाईज, आता माझे रोज